आस्था, आपुलकी, सहसंवेदना, सहअनुभूती, अर्थात इंग्रजीमध्ये एम्पॅथी, ह्या भावनेचं नेमकं महत्व काय खेळामध्ये आणि जीवनामध्ये, हे आपल्याला आज शिकायचं आहे. MS धोनी जो होता हा प्लेयर्सचा कॅप्टन होता. हं. आणि प्लेयर्सना काय पाहिजे, त्यांच्या माइंडसेटला काय पाहिजे, हे ओळखणारा कप्तान होता. समजा मुंबईमध्ये मॅच आहे आणि दुसरी मॅच कलकत्त्यात आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला बिझनेस क्लास मिळतो. पण धोनी आशिष नेहराला सांगायचा, की उद्या तुला जवळ-जवळ काही 10 ओव्हर टाकायचे आहेत. तर तू एक काम कर, तू माझ्या जागी जाऊन बस. त्याचा फायदा असा व्हायचा, की त्याला ती विश्रांती मिळायची. विराट मोहम्मद शमीच्या घरी बिर्याणी खायला गेला. शामी आज वेगळ्या माइंडसेटमध्ये आहे. त्याच्यावर काही फॅमिलीचे काही इश्यूज आहेत. टू ईज हिम आउट, विराट त्याच्या घरी गेला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत आस्थेच्या, आस्थेने चौकशी करणं, आपुलकी दाखवणं, त्याचा तुम्ही आत्ता उल्लेख केलात, ती खेळामध्ये खूप महत्त्वाची आहे. सर काय सांगाल? MSDची जी कृती आहे ना, त्या कृतीमध्ये पहिली गोष्ट काय आहे बघ, की आशिष नेहराने त्याला सांगितलेलं नाहीये, की मला बिझनेस क्लास दे बरं का आज तुझा. न सांगता समोरच्या व्यक्तीची गरज समजणं, हे आस्थेचं पहिलं पाऊल आहे. वाह! म्हणजे MSD स्वतःला फास्ट बॉलरच्या आशिष नेहराच्या भूमिकेमध्ये ठेवतो आणि मग भावनांमध्ये ठेवतो. भूमिका आणि भावना, रोल आणि इमोशन, याच्यामध्ये ठेवल्यानंतर स्वतःला या कप्तानाच्या लक्षात येतं, की ह्याला जरा एक्स्ट्रा आरामाची गरज आहे. माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते आहेत, की ज्याच्यामुळे माझ्या सहकार्याला आराम मिळू शकेल, ह्याचा तो विचार करतो. आणि मग त्याला कळतं, की हे मी करू शकतो. आता ह्याचा परिणाम आशिष नेहरावरती असा होत असणार, आय एम व्हेरी इम्पॉर्टंट फॉर माय स्किपर. आराम जो मिळतो त्याच्याबरोबर इंधन मिळतं, की माझा कॅप्टन माझ्यासाठी एवढं करतोय ना, तर मला काय करायला पाहिजे? परतफेड म्हणून नाही, पण मला काय करायला पाहिजे? उर्मी काय येते, की आय विल डू माय जॉब बेस्ट दुसऱ्या दिवशी. बरोबर आहे. ह्याच्यामुळं तो माणूस त्या कप्तानाशी जोडला जातो. तो खेळाडू त्या संघाशी जोडला जातो आणि मुख्य म्हणजे कप्तानाच्या द्वारे तो त्या संघाच्या उद्दिष्टाबरोबर जोडला जातो. दुसरं उदाहरण तू दिलंस, तिथं मित्रत्व जास्त दिसतं. 2 मित्र आहेत, 2 सहकारी आहेत. खूप खेळले आहेत एकमेकांच्या बरोबर आणि म्हणून एका मित्राला असं वाटतं, की अरे दुसरा मित्र आता त्याच्या आयुष्यातल्या खडतर अशा प्रसंगातून जात आहे. तो आपल्याला सांगत नाहीये, की मला सपोर्टची गरज आहे. पण मित्र असेल, तर मला त्या माझ्या दुसऱ्या मित्राच्या म्हणजे इथे विराटला शमीच्या रोलमध्ये आणि त्या रोल बरोबर येणाऱ्या भावना, ह्यांच्यामध्ये विराटने स्वतःला ठेवलं. आणि मग जेव्हा तो तिथे जातो, त्यावेळेला त्या दोघांचं बोलणं काय होतं हा मुद्दाच नसतो. त्यावेळेला सहवासाचा सुगंध महत्वाचा असतो. वाह! वाह! म्हणजे कोणीतरी म्हणेल, की "विराट काय करणार आहे मोठा?" बऱ्याच वेळेला तुम्ही काय करणार आहात हे महत्वाचं नसतं. तुम्ही तिथे असता हीच गोष्ट महत्वाची असते. अगदी बरोबर सर. आता ही भावना खेळासाठी, संघासाठी महत्वाची का? ते जे बॉन्डिंग तयार होतं त्या भावनेमुळे, ते बॉन्डिंग संघाच्या उद्दिष्टासाठी अत्यंत महत्वाचं असतं मग. ते जर बॉन्डिंग नसेल, तर संघाचं उद्दिष्ट एकसंधपणे किंवा ती एक वीण सगळ्यांची तयार नाही होणार. फील्डवरती सुद्धा एखाद्याचा कॅच सुटला, तर त्याचा कॅच सुटल्यावरती त्याला शर्मिंदाच वाटत असणार. हं. पण त्यावेळेला त्याला सपोर्टची जरूर आहे. अशी जर माझी देहबोली असेल, देहबोली हां, मी माझ्या ठिकाणी फील्ड करतोय, तो त्याच्या ठिकाणी करतोय, पण त्याच्याकडे बघायचा माझा लूक आणि ओके. होतं रे बाबा, पार्ट ऑफ अ गेम. पार्ट ऑफ द गेम.
असं म्हणणं आणि मी तिथून काय असं मी जेव्हा काही बॉडी लँग्वेज करणार, देहबोली माझी अशी असणार, तेव्हा मी त्याची गिल्ट वाढवतोय ना. हा विवेक, देहबोलीतला विवेक खेळाडूंना ठेवणं खूप आवश्यक आहे. म्हणजे विश्वास तुझ्यावर आहे हे दाखवायला पाहिजे. बॉडी दाखवायला पाहिजे बॉडी लँग्वेजमधनं. प्रत्येक वेळेला तुम्ही आस्था ही काय सांगून व्यक्त करत नाही. लिसनिंग ॲबिलिटी, ऐकण्याची जी भूमिका आहे, याच्यात किती महत्त्वाची आहे? खूप महत्वाची आहे. मुळामध्ये काय आहे, की मला आस्था दाखवताना हं, किंवा आस्थापूर्वक त्या व्यक्तीकडे बघताना ना, ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा माझ्या उद्दिष्टामधला रोल किंवा त्याची भूमिका ह्याच्यामध्ये ना आस्था जर एकदम प्रामाणिक आहे ना, तर ती पहिल्यांदा माणसाचा विचार करते, व्यवहाराचा नाही. माणसाचा विचार करता करता मग नात्याचा, उद्दिष्टाचा हे सगळे मग व्यावहारिक मुद्दे त्याला जोडून येऊ शकतील. पण पहिल्यांदा ही व्यक्ती आता समजा बऱ्या परिस्थितीत नाही आहे. तर मग इथं लिसनिंग असं तू म्हणालास, हो. पण खरं हे व्ह्यूइंग पण आहे, बरं. लिसनिंग पण आहे. म्हणजे सर्व पंचेंद्रिय त्याच्यामध्ये आहेत. त्या लिसनिंगमध्ये समोरच्या माणसाचा हं. सेल्फ टॉक काय आहे, त्याचं स्वगत काय चाललंय, त्याची अंतर्वाणी आत्ता काय म्हणते, हे आपल्याला माहिती असणं ना, ते भान येणं हे फार महत्वाचं आहे. आणि आत्ता जो माणूस माझ्या समोर आहे, तो ज्या परिस्थितीतून जातोय, त्याच्याबद्दलची ती सह अनुभूती. इक्बाल नावाचा चित्रपट आहे. तर हा इक्बाल जो असतो, त्याला माहिती असतं, की हा जो कोच आहे, तो उत्तम कोच आहे. पण सध्या तो कोच जो आहे, तो काही फार त्याच्याकडे काम नाहीये. तो व्यसनाधीन झालेला आहे. हा जातो त्याच्याकडे कोचिंग घेण्यासाठी. पण त्याची अवस्था बघून त्या इक्बालला त्याच्याबद्दल माणूस म्हणूनची सुद्धा आस्था आणि आपुलकी वाटते. मग त्याला माहिती आहे, की माझं उद्दिष्ट आहे एका बाजूला, पण हा माणूस आहे. मला त्याच्यासाठी काय करता येईल, ते मला करायला पाहिजे माणूस म्हणून. हं. आणि त्याच्यातून त्याने प्रतिसाद दिला, तर कोच म्हणूनही तो मला मदत करू शकेल. म्हणजे इथे तो एका बाजूने माणुसकी म्हणून वागतोय आणि दुसऱ्या बाजूने माझ्या उद्दिष्टाला पोषक असं हीच व्यक्ती मला मदत करू शकते हेही त्याला माहिती. अगदी बरोबर. मग तो चिकाटीने काम करतो. तुझा जो मुद्दा होता ते लिसनिंगमध्ये महत्वाचं काय आहे, की लिसनिंगमध्ये महत्वाचं आहे, की रिसिव्हिंग ह्या पोझिशनमध्ये स्वतःला ठेवणं. बरं. म्हणजे समोरचा जे मला देतोय ना, ते ग्रहण करणं. त्यामुळे हे मी जेव्हा ग्रहण करतो, समोरच्याचे विचार, समोरच्याच्या भावना, तेव्हा मग मला स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या भावविश्वामध्ये ठेवू शकतो. ह्या भावविश्वात जाताना मला हे लक्षात ठेवायला लागतं, की मला भावविश्वात जायचंय, भावनांच्या पुरामध्ये नाही बुडी मारायची. मी जर समोरच्या व्यक्तीच्या भावनांच्या पुरामध्ये उडी मारली, तर त्यामध्ये मीही वाहून जाण्याची बरोबर. शक्यता फार. बरोबर आहे. आणि त्यामुळं मग माझ्या उद्दिष्टापासून मी दूर जाणार. म्हणून मला त्याच्या भावविश्वात तर जायचंय, पण आमच्या समान उद्दिष्टाचं भान ठेवायचंय. त्या व्यक्तीच्या गरजांचं भान ठेवायचंय. हे मला सगळं करायचंय. सो एम्पॅथी इज नॉट ओन्ली इमोशन, इट्स अ ब्लेंड ऑफ इमोशन अँड सोल्युशन. हे जेव्हा मी लक्षात घेईन ना, तेव्हा माझ्या वागण्याची क्वालिटी बदलेल. चक दे इंडिया हा चित्रपट आहे, पुन्हा खेळावरचा चित्रपट. त्याच्यामध्ये अंतिम फेरीतल्या ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या सामन्याआधी, त्या मॅचच्या आधी कबीर खान जो तो कोच असतो, तो कोच त्या खेळाडूंना ती 70 मिनिटं तुमच्या आयुष्यातील किती महत्त्वाची आहे. किती महत्वाची आणि तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी ती
70 मिनिटं तुमच्या आयुष्यात दिलेली आहेत. हे जे तो सगळं सांगतो, त्याच्यामध्ये एम्पॅथी आहे. तो कोच स्वतःला त्यांच्या भूमिकेमध्ये ठेवतोय. पण त्याच वेळेला त्यांचे विचार सुद्धा बदलतोय. मोटिवेट करतोय असं आपण म्हणतो. करेक्ट. ज्या वेळेला उद्दिष्टाचं भान आणि आस्था या दोन्ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा मोटिव्हेशन वेगळं राहतच नाही. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की त्याचं मोटिव्हेशन झालंच, प्रेरणा मिळालीच बरोबर. असं आपण समजावं. सगळ्या एम्पथीच्या मागे एक समानता आहे. म्हणजे काय, की व्यवहारामध्ये लोकांच्या भूमिका वेगळ्या असतील, त्यांचा भूतकाळ वेगळा असेल, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतील. पण इथं आम्ही 2 माणसं म्हणून पहिल्यांदा एकत्र येतो. म्हणून एम्पथीचा पाया ही मित्रत्वाची भावनाच आहे. आणि मित्रत्वाची भावना, जोडणारी भावना, त्याच्यामधून मग पुढच्या टप्प्यावरती भावविश्वात समोरच्याच्या प्रवेश करणं ही भावना. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे हे असं सांगावं नाही लागत, की आता मी ना तुझ्या भावविश्वात प्रवेश करतोय किंवा दुसरा पण म्हणत नाही, "हो का? ये, दरवाजा उघडाच आहे." प्रवीण तांबे जो पिक्चर आहे, त्याच्यामध्ये खूप छान गोड असा सीन आहे, की त्याच्यामध्ये हा प्रवीण तांबे जो आहे, तो पावसातून भिजून त्याच्या कोचच्या घरी जातो. आणि तो कोच आणि हा खेळाडू यांच्यामधलं एक अतिशय इंटिमेट कॉन्व्हर्सेशन आहे. पण त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे तो कोच स्वयंपाक करत असतो, भेंडीची भाजी करतो, याला खायला घालतो, याला केस कोरडे करायला टॉवेल देतो. अतिशय सर्वसामान्य असा तो प्रसंग आहे. परंतु तो प्रसंग सादर करताना आपल्याला सतत ना त्या दोघांना एकमेकांच्या बद्दल वाटणारी जी आस्था आहे, आस्था आहे. ती आपल्याला सतत, सतत, सतत जाणवत राहते. म्हणून एम्पथी मधलं जे बॉन्डिंग आहे ना, ती तिची स्ट्रेंथ आहे. वाह! जोडलं जाणं. वाह! वाह! क्या बात है! म्हणून एम्पथी ही जोडणारी भावना आहे. बरं. आणि ती सर्व भावनांशी जोडणारी भावना आहे. सर्व भावनांशी म्हणजे सुखद असू देत किंवा दुःखद असू. जे.आर.डी. टाटांची एक आठवण सांगतात, की ज्या वेळेला एअर इंडिया ही त्यांच्या काळामध्ये तिचं सरकारीकरण झालं. तो दिवस असतो, की ज्यावेळेला उद्यापासून एअर इंडियाचे सगळे कर्मचारी सरकारी कर्मचारी बनणार असतात. खाजगी राहणार नसतात. हं. म्हणून ते एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुंबईच्या ते बाहेर येतात त्यांच्या ऑफिसमधनं. तर त्यांना काय दिसतं, की जे.आर.डी. टाटा प्रत्येकाला निरोप देण्यासाठी तिकडे थांबलेले आहेत. आणि ही एम्पथी आहे. कुणालाच माहीत नाही की असं काही होणार आहे. पण ती कृतज्ञता आहे आणि ती कृतज्ञता जशी आहे तशी ती आस्था पण आहे, की आपण सर्वांनी जीवनातला एक टप्पा, एक काळ एकमेकांच्या सोबत घालवला, याबद्दलची कृतज्ञता आहे. पण त्या सगळ्या लोकांना जे वाटत असेल सोडून जाताना त्या भावविश्वामध्ये स्वतःला ठेवणं ही आस्था आहे. त्या व्यक्तीचं आपण जर चरित्र वाचलं, तर त्या चरित्रामध्ये आस्थेचे प्रसंग वारंवार दिसतात. एक प्रसंग सांगतो जो त्यांचा लिहिलेला नाहीये त्यांच्या चरित्रामध्ये, पण तो ऐकण्याचा योग मला आला. उद्योजकांचं एक प्रशिक्षण घेत असताना एक उद्योजक माझ्याकडे आले. कारण आम्ही भावना आणि आस्था हेच बोलत होतो. नेतृत्व आणि आस्था यांचा संबंध. चहापानाच्या मध्यंतरामध्ये ते गृहस्थ आले आणि ते मला म्हणाले, की "मी तुम्हाला जे.आर.डींची माझी आठवण सांगतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये या माणसानं स्वतःची एक ट्रॅव्हल कंपनी काढली होती. आणि एका डेस्कवरती ते फोर्टमध्ये जागा घेऊन, टेबल टाकून त्याने ऑफिस चालू केलं होतं. आणि त्या काळामधलं पर्यटन हे मर्यादित होतं. हं. तर ह्यांच्या काही कामासाठी म्हणून ते ताज हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी त्यांचं काम केलं आणि ते परत येत होते बाहेर. पावसाळी सकाळ होती आणि खूप पाऊस पडत होता. हे आता पायऱ्या उतरून जाणार त्यांच्या वाटेला. एवढ्यात ती आपली क्लासिकल काळी पिवळी टॅक्सी ती आली आणि त्यातून एक ज्येष्ठ असं दाम्पत्य, एक कपल उतरलं
आणि ते परदेशी होतं. काय माहीत नाही समहाऊ जे सगळे दरवाजाकडे असतात, बेल बॉय असतो, अमुक असतो, ढमुक असतो, तर ते काही तिथं त्यावेळेला नव्हते फॉर सम रिझन त्या त्या सेकंदाला, त्या मिनिटाला. हा माणूस मात्र खाली येत होता. तर टॅक्सी उभी राहिल्यावरती ते दोघे असे बाहेर पडले बघत-बघत. त्यांचं सामान त्या डिक्कीमध्ये असणार. हा पटकन स्वयंस्फूर्तीनं तिथं गेला आणि त्यांचं स्वागत केलं. डिकीतून सामान काढलं. आता त्यांना असं वाटलं, की हा हॉटेलचा स्टाफ आहे. मग त्यांचं सामान घेऊन तो रिसेप्शनला आला. हां, त्यांना इंट्रोड्यूस करून दिलं रिसेप्शनला. मग रिसेप्शनवाल्याने पुढचं सगळं करायला घेतलं. हा त्याच्या ठिकाणी गेला पण. जे-आर-डी तिथून येत होते आणि त्यांनी हा संपूर्ण प्रसंग बघितला. 4 दिवस जातात आणि ह्या माणसाकडे ताजमधनं एक माणूस येतो, पत्र घेऊन आणि त्या पत्राबरोबर गिफ्ट असते. त्या काळातलं पारकरचं पेन असतं. वाह! तर त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं असतं, की हे सगळं हा प्रसंग घडलेला मी पाहिला आणि मला तुझं खूप कौतुक वाटलं. कारण पुढचं वाक्य फार सुंदर आहे, की ॲट दॅट मोमेंट फॉर बोथ ऑफ देम यू वेअर इंडिया. की त्यावेळेला त्या दोघांच्यासाठी तू भारत देश होतास. हे गृहस्थ आता म्हणजे जे आता एका मोठ्या ट्रॅव्हल कंपनीचे मालक म्हणून माझ्याशी बोलत होते. ते म्हणाले, की ह्या प्रसंगाचा माझ्या व्यावसायिक मूल्यांवरती इतका प्रभाव पडलाय, की मी आजही इतक्या वर्षानंतर महत्वाचे कोणतेही कागदपत्र, डॉक्युमेंट साइन करायचे, सही करायची, तर ती ह्याच पेनने वाह! करतो. वाह! म्हणून त्यांनी खिशातनं पेन काढून अरे! मला दाखवलं. क्या बात है! म्हणजे आस्थेचा एक क्षण माणसाचं आयुष्य बदलवू शकतो. हे आस्थेचं, आपुलकीचं, एम्पथीचं ह्या सगळ्याचं किती महत्वाचं गमक आहे, नाही का? आणि मग माणसं फक्त तुमच्याशी नाही व्यक्ती म्हणून, तर ध्येयाबरोबर पण जोडली जातात. म्हणून कोणत्याही तऱ्हेची लीडरशिप असू दे, हं. तिने आस्था आणि आपुलकीला जपणं खूप आवश्यक आहे. ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. याच्या सगळ्याचा एक भाग थोडासा ना आपल्या इमोशनल इंटेलिजन्सशी पण जातो. हं, हं, म्हणजे मला असं वाटतं 2 वेगळे शब्द नाही आहेत. इमोशनल इंटेलिजन्स हं. आणि इमोशनल कोशंट. कोशंट याचा अर्थ मोजमाप आणि इंटेलिजन्स याचा अर्थ बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता, पहिल्यांदा आय-क्यू निघाला. म्हणजे इंटलेक्चुअल कोशंट निघाला पहिल्यांदा. त्याला म्हणतात बुद्ध्यांक. बुद्ध्यांक. आणि बुद्धी ही मोजायची कशी याच्यावरती अनेक शास्त्रज्ञांनी काम केलं. त्यातल्या काही शास्त्रज्ञांचं काम सर्वमान्य झालं आणि त्याच्यामधून बुद्ध्यांकाच्या चाचण्या निघाल्या आणि त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह मोजमाप होतं. म्हणजे ह्याचा आय-क्यू 100 आहे, 90 ते 100 ही एक ॲव्हरेजची रेंज आहे वगैरे. त्या रेंजच्या खाली, वर असं सगळं झालं. आता काय झालं, की ज्याचा आय-क्यू खूप छान, खूप उच्च दर्जाचा, तो जगामध्ये यशस्वी ठरला पाहिजे, असं पहिल्यांदा शास्त्रज्ञांना सुद्धा वाटलं. त्यांच्या असं लक्षात आलं, की असं घडतच नाहीये. जेवढे सगळे प्रचंड आय-क्यू वाले दिसले आपल्याला, त्यातले सगळे काही यशस्वी ठरले नाहीत. आणि त्यातले अनेक जण त्यांच्यापेक्षा कमी आय-क्यू असलेल्यांच्यासाठी काम करत होते. मग आता ही मिसिंग लिंक कुठे आहे? ही मिसिंग लिंक शास्त्रज्ञांना भावनांमध्ये सापडली. म्हणून त्यांनी भावनांक म्हणजेच इमोशनल कोशंट हा तयार केला आणि भावनिक बुद्धिमत्ता नावाची एक संकल्पना त्यांनी तयार केली. आता भावनिक बुद्धिमत्ता कशाला म्हणायचं? त्याच्यावरती मग शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि त्याच्यामधून काही तत्व बाहेर पडली. ती तत्व कोणती? पहिलं तत्व स्वतःच्या भावना ओळखणं, जाणून घेणं, स्वीकार करणं
हे खूप महत्वाचं, स्वतःच्या भावना. दुसरं तत्व, की मला माझ्या भावनांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. माझ्या उद्दिष्टांकडे नेणाऱ्या कोणत्या, उद्दिष्टांपासून दूर नेणाऱ्या कोणत्या, हे मला कळलं पाहिजे. आणि तिसरं, माझ्या उद्दिष्टाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे मला माझ्या भावनांचं नियमन करता यायला पाहिजे. रेग्युलेशन करता आलं पाहिजे. म्हणजे कोणत्या वेळी कोणत्या भावनेचा डॉमिनन्स किंवा प्रभुत्व हे जास्त असणार हे मी ठरवू शकतो. म्हणून EQ इज व्हेरी एम्पॉवरिंग टू दॅट पर्सन. हा तिसरा भाग झाला स्वतःच्या भावनांचं नियमन. आणि मग चौथा भाग जो आपला आत्ता बोलतोय त्या एम्पथीशी खूप निगडीत आहे, की मला दुसऱ्यांच्या भावनांचं भान आणि जाण असणं आवश्यक आहे. असणं आवश्यक आहे. की आय हॅव टू बी कॉन्शियस अबाउट देम. नॉट ओनली दॅट, आय हॅव टू बी अवेअर ऑफ द इमोशन्स ऑफ द पीपल अराउंड मी. हा जो भाग आहे की दुसऱ्यांच्या भावना जाणून घेणं आणि दुसऱ्यांच्या भावनांना योग्य पद्धतीने प्रभावित करणं. योग्य पद्धतीने. योग्य म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे स्वहित आणि परहित साधणार. या पद्धतीनं मी जर ते इन्फ्लुएन्स करायला लागलो आणि तो मला करता आलं, तर तो माझ्या भावनिक बुद्धिमत्तेचा चौथा पैलू. हे 4 पैलू एकत्र येऊन भावनिक बुद्धिमत्ता बनते. मग काय झालं माहितीये का, सगळ्या माणसांना म्हणजे आपल्याला मोजायची जाम सवय आहे. तर मग जसा तो IQ मेजर केला तसा EQ का नाही मेजर करायचा? म्हणून मग त्याची पण एक आकडेवारी देणारी हं. अशी स्केल्स आपल्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. त्याला आपण कोशंट म्हणतो. पण महत्वाची गोष्ट काय आहे लक्षात घेणं, की हा जो EQ आहे, हा इतका डायनॅमिक आहे, की तो कोशंटच्या एका आकड्यात बसू शकत नाही. म्हणून आपल्याला इमोशनल कोशंट हा नंबरामध्ये जितका कमी मोजू तितका चांगलं. आणि ती बुद्धिमत्ता कर्तृत्वाच्या स्वरूपात जितकी पुढे येते तिलाच अंक मानावे. मला आठवतं 1999 साली सचिनचे वडील वारले. तेव्हा सचिन एक मॅच खेळत होता आणि तो परत आला. वडिलांचं ते फ्युनरल त्याने अटेंड केलं आणि नेक्स्ट मॅचला जाऊन त्यांनी सेंचुरी मारली. सेंचुरी मारल्यावर त्याचं पहिलं जेस्चर त्याने वरती बघितलं आणि सांगितलं, माझ्या वडिलांना ही सेंचुरी मी समर्पित करतो. ही जी इमोशनल क्वोशियंटची जेस्चर दाखवलं, इट इज अ हायेस्ट पॉईंट, की येस ओके माय फादर इज गॉन, पण माझा खेळ माझ्या टीमसाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. खेळातनं तरी 100 काढल्या, मग तिथे त्याची वैयक्तिक भावना थोडी जागी झाली एक सेकंदासाठी आणि ती सेंचुरी त्यांनी त्याच्या वडिलांना समर्पित केली. कसं तुम्ही याच्याकडे बघता? जेव्हा तो प्रचंड दुःखामध्ये असणार, वडिलांचा विरह आणि वियोग आहे तो, फक्त विरह नाही, खूप धक्का कोणत्याही मुलानं बसणार. ते दुःख असणारच त्या वियोगाचं. पण अशा वेळी माणूस असा विचार करतो, की आत्ता माझे वडील असते तर त्यांनी मला काय करायला सांगितलं असतं. प्राध्यापक रमेश तेंडुलकर जे होते, अ, मी त्यांना खूप जवळून पाहिलंय. त्यामुळे ते कसे होते सर, हे मला माहिती आहे. तर सर किंवा कोणतेही वडील आपल्या मुलाला काय सांगणार, की "अरे कर्तव्य पथावरती तू जा आणि आता बंधनक म्हणून ही घटना घेऊ नकोस." हं. अशा पद्धतीचे विचार सचिन तेंडुलकरने केले असावेत. द मोमेंट ही थॉट लाइक दिस, त्याने असा विचार ज्यावेळी केला, त्या वेळेपासून त्याचे वडील त्याच्या बरोबरच होते. देह स्वरूपात नव्हते, पण शिकवण स्वरूपात होते, संस्कार स्वरूपात होते, उद्दिष्ट स्वरूपात होते,
म्हणून त्या दिवशी स्पेशल असं होतं, की त्याचे वडील त्याच्याबरोबर प्रकर्षाने त्याच्या आत होते, प्रकर्षाने. त्यामुळे त्या दिवशीच्या त्याच्या कौशल्यावर त्या वडिलांच्या प्रकर्षाने असण्याचा खूप जास्त परिणाम झाला वा होता. वा. त्यामुळे ती इनिंग आपण ज्याला झोनमध्ये म्हणालो होतो आधीच्या हो, एपिसोड्समध्ये, तशी तो झोनमध्ये खेळला असणार. आता 100 जेव्हा झाले ना आणि त्यानं आकाशाकडे पाहिलं असणार, तेवढ्या सेकंदासाठी त्याने वडिलांना स्वतःपासून वेगळं केलं. आणि तेवढ्या सेकंदाला जेव्हा त्याने वडिलांना स्वतःपासून वेगळं केलं, कशासाठी? वंदन करण्यासाठी. वा वा. आणि त्याच्यानंतर परत त्याचे वडील त्याच्या आत स्थिरावले असणार. वा वा. हे जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला कळतं, की माणसं दुःख बाजूला सारून कर्तृत्व साधत नाहीत. माणसं दुःखाला हँडल करतात. दुःखाला आकार देतात आणि मग त्यांचं जे कर्तृत्व त्यावेळेला फुलतं ते खूपच वेगळं असतं क्वालिटेटिव्हली. म्हणजे तो त्या माणसाच्या वाढीमधला, विकासामधला खूप महत्वाचा टप्पा असतो आणि असे टप्पेच खेळाडूला महानतेकडे नेत असतात. म्हणजे ज्या वेळेला सचिननं खेळाडू म्हणून आपल्या महानतेचा एक वेगळा आविष्कार त्या दिवशी दिला, पण त्याच वेळेला आपण लक्षात घेऊया, की भावनांक ह्या दृष्टीनं त्यानं एक नवीन टप्पा पार केला होता. म्हणून कोणत्याही खेळाडूची डेव्हलपमेंट कशी व्हायची? स्किलमध्ये? हो. परफॉर्मन्समध्ये? हो. पण खेळाच्या निमित्ताने तो खेळाडू भावनांकाच्या दृष्टीने अधिक परिपूर्ण झालाय का? परिपक्व झालाय का? त्याची स्वतःच्या भावनांबद्दलची जाण अधिक विस्तृत झाली आहे का? विकसित झाली आहे का? आपल्या सहकाऱ्यांबद्दलच्या त्याच्या भावना आता अधिक आपुलकीयुक्त झाल्या आहेत का? म्हणून खेळाडूचा सुद्धा भावनांक जेव्हा परिपक्व होत जातो, ती महानपणाची एक मोठी खूण असते. पण ही खूण गाठण्यासाठी दररोजच्या साधनेच्या रस्त्यावर आपण आस्था आणि आपुलकी जितकी जपू, तितके आपण आपल्या सोबत आपल्या संघाला, आपल्या संघासोबत आपल्या खेळाला, आपल्या खेळासोबत आपल्या राष्ट्राला पुढे नेत राहू, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हेच महत्व आहे आस्था आणि भावनांकाचं.